फक्त चांगला कलाकार मिळाला, डोळे आणि गंध करून गेलं पाहिजे. तर ऋषिकेतला सांगण्यापर्यंत गुरुजीला की हे म्हणून 2 मिनिटं फार भारी आहे. किती या मूर्त्या केलं ना, 7,000 रुपये घेतले का नाही? ओ बापरे, मला वाटलं का फुकट येतो. नाही 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 नाही, शिक्षक आहे तो, मास्तर कमी नसते. एक गणपती पाहिले का? हा पाहिलं, सर्व धावतोय ना, ठीक आहे ना, बिलकुल. आणि आत गोटा आहे. वरून चिपकवलंय ना. नाही नाही, नारळ कापलाय त्याने पद्धतशीर. आत नारळाचा गोटा आहे. हे वरचं नारळ कापलाय, खालून दुसरी कवटी आहे आणि वरून दुसरी कवटी. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. कृष्ण गोपाल कृष्ण भगवान. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये. मातृदेव भव आतिथि देव भव. सर्वेभ्यो लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वायुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप. वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. आज महाभारतामध्ये सुंदर विषय आहे. अर्जुनानं देवाला स्वतः देवाची नावं सांगायला लावलेली आहे. नवीन विषय आहे. म्हणजे मी 20 वर्षापूर्वी सांगितलं असेल, पण तो माझ्या आता लक्षात नाही आहे. असा प्रश्न केला की देवाला स्वतःचं वर्णन स्वतः करायला लावलं. जसा नातू आजोबाला काही करायला लावतो त्याप्रमाणे अर्जुन एवढा सखा बनला होता. तर देवा तुम्ही कोण आहे, कसे आहे, हे देवाला सांगायला लावलं.
जन्मेजयानं वैशंपायनांना विचारलं, महाराज, भगवान प्रजापती या भगवंताचे हरीचे नाव मला ऐकायचे आहे, ते श्रवण करण्याचं पवित्र कर्म माझ्या पदरी तुम्ही बांधा. माझ्या पदरी म्हणजे भगवंताच्या पवित्र नावाचं पुण्य माझ्या पदराला बांधा. म्हणून आपण पुण्य करतो, त्याची गाठ मारतो, त्याचं कारण ते आहे. वैशंपायन म्हणतात, राजा, भगवान श्रीहरीवर अर्जुन प्रसन्न झाले आणि अर्जुनाला सांगितलं की बोल, तुला काय पाहिजे आहे. अर्जुनानं भगवंताचा शब्द पकडला, गुणकर्मानुसार तुम्ही नावं कशी प्राप्त केली ती मला सांगा. गुणकर्म विभागता, भगवद्गीतेत विषय आलाय, गुणकर्म विभागता. म्हणजे सत्व रजतम यांचं गुण असून सुद्धा भगवंतानं हीन कर्म सुद्धा केलेलं आहे. वराह अवतार म्हणजे काय आहे? एवढंच नाही तर वृंदेचं प्रातिपत्य भंग केलंय. तर का? म्हणून मागे परवा मी तुम्हाला सांगितलं की धर्मराजाचा रथ वरती चालायचा, भगवंताचा रथ याला झाला, तर भगवान खोटं बोललेले होते. मग हा राजा परीक्षित जेव्हा जन्माला आला त्यावेळेला तो रडेना, म्हणजे तो जिवंत होईना. मुलगा रडल्याशिवाय जिवंत नाही होत. येताना प्रत्येक बाळ बाहेर येईपर्यंत मृत असतं. ते जेव्हा रडतं ना, हा रडेना, तेव्हा भगवंताने सांगितलं की मी सत्याकरता खोटं बोललं असेल तर हा जिवंत व्हावा. तेव्हा जिवंत झाला. मी खोटं बोललंय पण कशाकरता? सत्याकरता. सत्यम ब्रूयात. म्हणून हे बाकीचे लोक म्हणतात देवने खोटं बोललं. रामानं बाण विरुद्धने मारलं का? रामानं उत्तर दिलंय, मी खल निर्दनाकरता अवतार घेतलाय. म्हणे तू खल आहे. स्वतःच्या भावाची प्रॉपर्टी देत, मग जो देत नाही तो कोण? खल. आज किती खल सापडतील आपल्याला. असं आहे, जाऊचं जाऊला देत नाही बाई, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून भगवान भूत भविष्याचे स्वामी आहेत. विषय सुरू झाला. भगवान गतकाळाचे सुद्धा, भविष्य काळाचे सुद्धा आणि वर्तमान काळाचे स्वामी आहेत. तिन्ही काळ ज्यांच्या हातात आहे असा परमात्मा, म्हणून त्यांना स्वामी म्हटलं आहे. आपण कोणाचंही नाव ठेवतो स्वामी. ते आमच्या ताईने एका तिच्या पोराचं नाव स्वामी ठेवून दिलं. म्हटलं आहे की नाही? स्वामी कोण होऊ शकतो? म्हणून देवादिदेव वेद पुराणामध्ये महर्षी ऋषींनी देवाच्या कर्मानुसार देवाच्या व्याख्या केलेल्या आहेत. देवांच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या कर्मानुसार केल्या आहे. अर्जुनानं असं सांगितल्यावर भगवान बोलायला लागले. भगवान वाच, हे अर्जुना, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि उपनिषद आणि पुराण, ज्योतिष, सांख्य, योगशास्त्र आणि आयुर्वेद याच्यामध्ये माझी सगळी नावं सांगितलेली आहे. म्हणून माऊली काय लिहिते तुमच्या लक्षात आहे? चहुवेदी जाण, षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरेसी गाती. म्हणून माऊली लिहिते. सगळ्या पुराणामध्ये, वेदामध्ये पाहिलं तर त्याचंच नाव आहे. मग सोपं ज्ञान आहे. कसं करता बरं, त्याला प्राप्त कसं करायचं ते माऊली सांगते. मंथोनी नवनीता तैसे हे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमन घाली मन. इतके सोपे प्रमाण दिलेली आहे. पण
आपल्या दुष्कर्माने आपल्याला सोपी प्रमाणे सुद्धा समजत म्हणतो तोंडाने, आपण तोंडाने म्हणू शकतो, कारण शब्द परिचय आहे तो. काय आहे? शब्द परिचय. रोज 3 वेळा हरिपाठ म्हणणारे लोक आहे, पण ते मर्म जात नाही ना. म्हणून माझ्या नामानुसार आणि माझ्या गुणानुसार, माझ्या कर्मानुसार मला माझ्या नामाची व्याख्या केलेली आहे. बरं, ज्यांनी माझ्या नामाची व्याख्या केली त्यांना मला प्रसन्न व्हावं लागलंय. म्हणजे त्याला माझं अनुमोदन. गजेंद्राने हाक मारल्याने ते आले ना. ध्रुवाने हाक मारलं त्या पद्धतीने आले. कान्होपात्राने हाक मारलं त्या पद्धतीने आले. ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने हाक मारलं त्या पद्धतीने मी आलोय. हे अर्जुना, बघ, माझे नाव तू सावधानाने ऐक. ब्रह्मदेवाने आणि शंकरानं माझ्या नावाचा प्रसाद घेतलेला आहे. सगळं नाव सोडून दिलं शंकरानं, फक्त राम धरून ठेवलंय. तुकाराम महाराज सुद्धा लिहिता, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. बस इथं धरून सगळ्या जगाचा प्रकाश करून गेला. म्हणून ब्रह्मा प्रसाद रूप आहे आणि शंकर क्रोध रूप आहे. पण ते दोघंही असून निर्गुण आणि सगुण मी असल्यामुळे मला विश्वात्मा म्हणतात. ब्रह्मदेव आणि शंकर हे परमात्म्याला विश्वात्मा म्हणतात, कारण मला विश्वात्मा भगवान नारायण म्हणून ते नमस्कार करतात. हे संपूर्ण चराचराच्या जगाच्या उत्पत्तीचं कारण मी नारायण आहे. संपूर्ण जगाची उत्पत्ती माझ्यापासून झालेली आहे आणि सगळ्या जगाच्या उत्पत्तीचं कारण मी आहे आणि नाशाचं कारण शंकर. कारण माझाच अंश आहे. शंकर सुद्धा माझाच अंश आहे. म्हणून सृष्टीच्या प्रलयामध्ये विकाराची उत्पत्ती मीच करतो. तप, यज्ञ आणि यजमान हे मीच आहे. म्हणून मला पुराण पुरुषोत्तम म्हणतात. विराट पुरुष हे मला लोकांनी नाव ठेवलं, कारण प्रलयकाली रात्र गेल्यानंतर मी तेजस्वी रूपानं सगळ्यांवर कृपा करतो आणि माझ्या नाभीतून एक कमल प्रकट करतो. प्रलय झाला की मी शयन करतो आणि माझ्या नाभीतून एक कमल प्रकट करतो आणि कमलातून पुन्हा ब्रह्मा निर्माण करून टाकतो. त्या कमलाप्रमाणे मी आहे म्हणून मला सगळे कमलाकर म्हणून कमल ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव करतं, म्हणून ब्रह्मदीन नाव ठेवलं गेलं. ते आटल्यानंतर क्रोधाचा आवेश येतो, म्हणून माझ्या ललाटातून शंकराची उत्पत्ती झाली. हे दोन्ही देवता ब्रह्मा आणि रुद्र माझा प्रसाद आहे, माझा प्रसाद आहे. शंकर माझ्या क्रोधातून उत्पन्न झाले, ब्रह्मदेव माझ्या प्रसादातून निर्माण झाले. म्हणून ते मार्ग सृष्टीचा काम करतात आणि तेच संहाराचं काम करतात. म्हणजे मीच करतो. म्हणून आपण म्हणतो ना, तुची करता करविता सर्व ठाई तुझी सत्ता. सगळ्या ठिकाणी तुझी सत्ता आहे. मग का हो, आपल्याला जर परमेश्वरानं तरुण वयात नेलं तर वाईट आहे का चांगलं आहे? असं आहे. कारण इथून जाणं सुद्धा चांगलं आहे ना.
कोणाला वाटतं जावंसं. ज्याप्रमाणे घाण्यातला किडा घाण्यातच आनंद मानतो, त्याप्रमाणे हा जीव या संसारातच आनंद मानतो. मग जाणं आपल्या हातात नाही, राहणं आपल्या हातात नाही. काय करायचं? आपण या जगाचे नाही असं म्हणून जगायचं. आपण या जगाचे नाही. पहा तुम्ही, तुम्हाला तुमचं पोट दुखत असलं, दुसऱ्याला झोप आली म्हणजे तो झोपणारच आहे. तो दुसऱ्याला म्हणतो तू पायरी करा, मी झोपून घेतो, कारण हा जगाचा नियम आहे. म्हणून आपण जर समजा 80 वर्षाचे झाले तर आपले पोरं किती वर्षाचे होता? 60-65 पर्यंत येतात. मग ते 65 प्रमाणे त्यांचा थकण्याचा दर्जा वाढलाय का नाही? मग त्यांनी काय 24 तासच आपलं करावं? उलट आपण सांगावं जा रे झोपा, सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे तुमच्याजवळ कोण आहे? म्हटलं माझा नारायण माझ्याजवळ आहे. हो, माझा नारायण असं झालं. आपण कोणी झालं नाही, कोणी फिरून नाही पाहिलं. अरे काय फिरून पाहिजे? कोण किती वेळ फिरून पाहिजे? त्या कोरोनाच्या वेळेला एक माणसाचं ते मॉनिटर खाली पडलं होतं. ती डॉक्टरीन बाई येईना. मला काही कोणाची गरज नाही मॅडम. काय का पगार लिहायचं म्हणजे तू सगळे माझ्याकडे म्हणलं लाभ ते जर मशीन बंद पडलं आहे तर त्याची माहिती तुम्हाला काय मिळणार आहे? मी उचलून दिलं तिला मशीन, लाव म्हणलं पगार घेताय तुम्ही रात्रीचा. तुमचं काम आहे ते, झोपणं काम नाही. मोबाईल खेळ, पुस्तक वाच. दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरला सांगितलं म्हणे माझे कठीण आहे. मी तुम्हाला सांगतो, माझी हाव जर उरली तर त्या पोरी बाबा बाबा करायच्या. मी म्हटलं बेटा खा, तर खाऊन घ्यायचे त्या पोरी माझी हाव. पण त्यांनी असं नाही पाहिलं की हा पेशंट आहे. नाही, काय म्हणते म्हटलं तुम्ही का बरं? दादा तुमच्या जावायची रिक्षा बंद पडली, आता घरात नाही खायला तर करू काय? मरायचं असेल तर मरू. यांचं बल झालं. बरं रात्री पण असायच्या ते पोरी, सकाळी दुसऱ्या, रात्री दुसऱ्या. म्हणजे असे लोक रडायचे ना, मी त्यांच्याजवळ जाऊन बसून राहिलो. तुझे ग्रह चांगले आहे रे, तुझे ग्रह चांगले आहे. माझ्यासमोर कोणीच गेलं नाही. त्याला कारण आहे, नारायण आपल्या जवळ आहे. तो सुप्त रूपानं आत्म्या रूपात आहे. पण ज्या वेळेला आपल्याला त्याला तारायचं असतं तेव्हा तो प्रगट, ध्रुवाकरता प्रगट झाला, प्रल्हादाकरता प्रगट. आणि आपल्याला न्यायचं असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे घेऊन जाईल तो. दुसरी काय राहिलं? कोणाला सांगतोय मी? त्याला ज्या वेळा न्यायचं आहे त्यावेळेला तो नेणार. रस्त्यात, बाहेर, घरात, दारात वीज पडून ते ठरलेलं अगदी होणार असते. आज किती डॉक्टर लोक सापडले त्याच्यात? सगळे डॉक्टरच आहे. म्हणून रुद्र हा जटाजूटधारी आहे, जटिल मुंडन केलेलं आहे आणि स्मशानात राहणारा आहे आणि कठोर व्रताचं पालन करणारा आहे. म्हणून त्याला रुद्र असं म्हणतात. योगी परम दारुण आहे, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारे आहे. म्हणून भगदेवतानं हे पंडुनंदना, भगवान रुद्र म्हणजे मीच आहे, माझ्या नारायणाचं स्वरूप आहे. देव देवेश्वर महेश्वराची पूजा भगवान म्हणजे नारायणाचीच पूजा आहे. म्हणजे शंकराची पूजा केली तरी माझीच आहे म्हणे. कारण शंकराच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे
तो मी आहे. म्हणून आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. काही काही लोक म्हणतात का हो येतं शंकराचं मंदिर आणि इथे राम जन्म कसा. हे असे अज्ञान लोक आहे. त्यांना विठ्ठल म्हणजे विठ्ठलच पाहिजे. रामात विठ्ठल पाहू शकत नाही, ते मारुतीमध्ये विठ्ठल पाहू शकत नाही. सगळ्या मंदिरांमध्ये सगळे उत्सव झाले. हां, आपल्याला रामनवमी दिवशी राम मंदिर पाहिजे, मारुतीच्या दिवशी मारुतीचं मंदिर पाहिजे, शंकराच्या मंदिरात काहीच करायचं नाही असं नाही आहे. मंदिरामध्ये सगळ्या जयंत्या आणि उत्सव झालेच पाहिजे, कारण ते जागृतीचं ठिकाण आहे. ते जागृतीचं ठिकाण आहे. आळंदी आणि तुकाराम महाराजांचे लोक आणि नाथ महाराजांचे लोक आपल्या मुक्ताबाईबद्दल अज्ञान राहिलं नाही. आपण कशाला जायला पाहिजे तिथे. पण ती शक्ती आहे. तुम्ही शक्तीकडे गेले नाही म्हणून तुम्हाला युक्ती नाही आली. ती शक्ती आहे. आता यायला लागले ते साडी माऊलीची कोणी काही आता समजलं त्यांना. इतके पाहिलं नव्हतं त्या वंशजांनी मुक्ताबाईचं समाधी मंदिर, कारण ती चिदविलास आहे. ती लवकर कळत अज्ञान होतं त्यांचं. आता नाथांचे वंश झाले. कारण ते कळणं मोठं कठीण आहे. कळणं. मुक्ताबाई सगळीकडे जाते. शक्ती सर्वत्र आहे. शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप. यश कीर्ती प्रताप. म्हणून भगवान शिवाची पूजा आणि माझी पूजा ही आत्मस्वरूप आहे. शंकराची पूजा करायची नाही, विष्णूची पूजा करायची किंवा विष्णूची करायची शंकराची नाही, हे अज्ञान आहे. काय आहे? अज्ञान आहे. शिवस्य हृदयम विष्णू विष्णुश्च हृदयम शिवा. तरी वैकुंठ चतुर्दशाचा उत्सव करतात, तरी भानगडी करतात. पहिली तुमची, दुसरी आमची. अज्ञान. संप्रदायाप्रमाणे दुसरी करायची असेल करावी, पण पहिल्यावाल्याला नाव ठेवायचं. पहिली करायची असेल तर करावी, दुसऱ्यावाल्याला नाव ठेवायचं नाही. मी तर म्हटलं 2 ठिकाणी कीर्तन होते, पहिली आमची दुसरी तुमची. तिकडे दुसऱ्या दिवशी येऊ, कारण दोन्ही दिवशी कीर्तनाचा अधिकार आहे. बरं, कीर्तने महादोष जाते, कीर्तने गती पावती, कीर्तने घडे पुण्य ठेवा. कीर्तन तर असं आहे, जो करेल त्याला पुण्याचा ठेवा आहे. जो करणारच नाही किंवा काही पाहणारच नाही तर पुण्याचा ठेवा होईल कसा. म्हणून त्यावेळेस नारायणाची सत्ता सगळीकडे आहे. जो 2 स्वरूप धारण करतो, रुद्र ब्रह्मा आणि मूळ नारायण. म्हणजे ब्रह्मा सुद्धा नारायणच आहे. पण यांना कालाचं रूप द्यावं लागतं. म्हणून पुत्रप्राप्ती करता आपण आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करावं. म्हणून ब्रह्मा, रुद्र, इंद्र, देवता हे सगळे नारायणाचीच पूजा आहे. कोणाची पूजा करत ती नारायणाचीच होती. कारण व्याप्त नारायण कळला पाहिजे. म्हणून नदीवर गेल्यावर आधी नदीला नमस्कार आहे, मग पाय टाकायचे. तांब्याभर पाणी पाय धुवून यायचं, गुळणा करून घ्यायचा. तिथे असं न चंद्रभागायचं असं नाही करायचं. तसंच करतात. तोंड धुवून घ्यायचंय. आपण तिथे जातो असं नाही आहे.
पाय धुवून यायचे सगळे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून मी मागे सांगितलं ना, पंढरपूर, काशी, हे जे लोक बसलेले असताना मागायला, यांना सकाळी नियम द्यायचा की तुम्ही हे सगळं स्वच्छ झाडून मग बसायचं. खराटे द्या त्यांना आणि त्यांचं शरीर झिजवून घ्या. कारण त्यांनी शरीर नाही झिजलं तर पुढच्या जन्मी फारच दारिद्र्य राहील. देव काळजी झिजे, आपल्या पुरतं झाडून नाही बसायचं. आता हे आसन टाकताना तुम्ही टाकताना झटकत नाही, उठतानाही झटकून उठायचं मग गोळा करायचं, आणि टाकताना सुद्धा झटकून टाकायचं. तेवढ्यानं ते संतांचे रजकण तुमच्या अंगावर उडतील. नुसतं संत रजकण लागता सहज असं म्हणून नाही चालणार. बसलेल्या भक्तांची धूळ येते. तो कृत्रिम असो या, पण तो बसल्यापुरता भक्त आहे. तो अभक्तम न दातव्यम, अभक्तालाही काही कळत नाही आणि त्याला काही देऊ नाही. म्हणून त्यावेळेस नारायणाची पूजा भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ तिन्ही वेळा माझीच पूजा आहे. मी सगळ्यांचं नेत्र आहे, म्हणून मी सव्य आणि अपसव्य आहे, म्हणून मला विष्णू असं म्हणतात. विष्णू, जिष्णू, महाविष्णू, विष्णू सहस्रनाम, शिव सहस्रनाम, गणेश सहस्रनाम, आणि त्याच्यात शंकर म्हणतात सहस्रनाम तत्पुल्यम रामनाम वरानने. रहस्य लक्षात. म्हणून भगवंताला सदा नमस्कार करत जा अर्जुना. अशा प्रकारे मनुष्य माझा भक्त होतो. सतत नमस्कार करत गेल्याने तो मनुष्य माझा भक्त म्हणतो. आता बा, नमस्कारे दोषांचे गिरीवर नासते. प्रमाण पा, माऊली म्हणते नम्र झाला भूता तेरे कोंडिले अनंता. अशी प्रमाण आहे. तुम्ही जसं नम्र व्हाल, पण नम्रता म्हणजे लाचारता नाही, हा सिद्धांत लक्षात ठेवा. काही लोक मतलबा करतात, नाही, योग्य ठिकाणी नम्र झाले. मग सांगितलं जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. म्हणून ज्यांना फलाची कामना वासना नाही त्यांना मी लवकर कळतो. कोणाला सांगताय? ज्यांना फलाची कामना नाही त्यांना मी लवकर कळतो, आणि ज्यांना कामना आहे त्यांना लवकर कळून सुद्धा वळत नाही. मग आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही. जानेवारी फेब्रुवारीचा अभ्यास करून मार्चमध्ये परीक्षा देऊ. अशा माणसाला 35च पडणार आहे. मग कारण आपल्याला परीक्षेची तारीख माहिती नाही ना, कोणत्या दिवशी आपण जाणार आहोत त्या दिवशी देवाचं नाव घेऊ का नाही. काही परीक्षा तर काही, मग त्याचं सतत स्मरण केलं पाहिजे. सततम चिंतयामी, भगवान सांगतात, जो माझं सतत चिंतन करतो. मग सतत चिंतना करता काय करावं लागेल? उपासना करावी लागेल. म्हणून प्रातःकाळ, माध्यान्ह काळ आणि संध्याकाळ 3 वेळा उपासना दिली. उपासना कशी करायची? तर उपासनेला दृढ चालवावे. ती चालवलीच पाहिजे. आपण काय करतो? स्वतः एकटी करतो, मग मंडळ स्थापन करतो, भानगडीत पडून. तर उपासना आपली आपण करायची आहे. म्हणून उपासनेची वेळ टाळू नये असं सांगितलेलं आहे.
प्रवासात असले तरी प्रवासात उपासना करून चालावं. म्हणजे रेल्वे थांबवावी असं नाही, रेल्वेत करावे. म्हणून कामनेचा त्याग केला पाहिजे. त्यांना ज्ञानी असे भक्त म्हणतात. अर्जुना, पुरुष, ब्रह्मा, शिव हे सगळ्या देवता माझीच सेवा करता, एवढं लक्षात ठेव. आम्ही दोन आहोत, नर आणि नारायण. या नरनारायणांना ऋषी लोकांनी जाणलं म्हणून आम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं वेद, पुराण, शास्त्र. म्हणून तुकाराम महाराज म्हणता, बोलविता धनी. बोलविता धनी जो आहे तो वेगळाच आहे. जसं इथे 72 पासून या परमेश्वरानं हे सगळे ग्रंथ इथे तयार ठेवले. जो कोणी येईल त्याला बरोबर त्याच्यातलं कॅच करता येईल. मंडळ तयार झालंय. असं म्हणजे असं शक्यच नाही की 6 महिने बंद आहे का 2 महिने बंद आहे का. बंदाचा वेळ किती आहे? 8-10 दिवस, परत सुरू. त्याचं कारण आहे, ते देवाला करायचं आहे, ते आपण नाही करत आहे. ते ईश्वराची योजना आहे. आळंदीमध्ये माऊलीचं पारायण होणार नाही असं नाही, दे चालू दे रोज. भागवत सप्ताह जगाच्या पाठीवर कोणत्याही महिन्यात नाही असं नाही. कोणत्या एवढ्या भारतामध्ये कुठे कुठे कथा चालू आहे. कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. त्या श्रवणानं मंगल होतं. पण आता काही लोक कथा दुसऱ्या गावातले की भाडं भरता फुकट रेल्वेत बसतं. कसं काय कथेचं पुण्य मिळेल? काही कांचन खर्च झालं आणि जायचं तर मग पाहिजे असं आहे. लग्नाला गाडी असली म्हणजे म्हणतो मी बसलो तर म्हटलं 50च सीट आहे भाऊ. म्हणून काय पाहिजे, 15 लोकात जाऊन लग्न लावून आणून गावामध्ये मग सगळ्यांना भोजन घालावं. अनुकूल कोणतं आहे तर हे आहे आणि प्रतिकूल कोणतं आहे ते आहे. माता लोक काय करतात, वैदिक पद्धतीने लग्न लावून घ्यायचं. सकाळी 50 लोकांमध्ये, संध्याकाळी मग 50वर 3 शून्य चालले. ज्याला जेवायचं असेल जेवा, न जेवायचं असेल जा. आम्ही दोघे नवरा कोण नवरदेवाच्या जवळ उभे आहे फोटो काढायला. पूर्वी तरी गेटवर उभे राहायचे, आता गेट पण नाही, थेट. तुम्ही नातवाच्या लग्नात तुमची काय फजियत व्हायची ती पाहतो मी. तो म्हणेल म्हातारे आजोबा नको. आणि तुम्ही त्या लग्नाची वाट पाहून जिवंत राहण्याचं तयारीत आहे. असं आहे. आणि त्याच्याही पलीकडे ते कधी पुण्याहून घेऊन आला तर मग तुमचं आणखीन वाटोळच आहे. म्हणून ते म्हणतात की कामनांचा त्याग करणाऱ्या लोकांना सगळी फळं मिळतात. म्हणून मी ज्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यांना अध्यात्मयोग सरळ जमतो हा सिद्धांत सांगितला. आपल्याकडून ज्या वेळा उपासना होते त्यावेळा समजा की परमात्मा आपल्यात आलेला, विठ्ठल पाहुणा आला माझे घरी, आला माझे घरी. उपासनेमध्ये तन मन लागलं की समजा तो आपल्याकडे जागृत झाला. आपण काय करतो, वेळ टाळून येण्याचा प्रयत्न करू नाही, वेळ साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उपासनाची वेळ साधता आली. आपण जाऊ दे, सुरुवातीला काय भजन बिजन होतं, नामस्मरण होतं नाही. लवकर येऊन बसून आपला जप झाला पाहिजे श्रवणाच्या आधी. कारण जपानं आपल्या इंद्रियांची शुद्धी होते आणि इंद्रियांची शुद्धी झाली
म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरे रामाने आधी शुद्धी करायची शरीराची आणि शेवटी सुद्धा झाल्यावर हरे रामानं समाप्ती करायची. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये हरे राम म्हटलं जातं आणि शेवटी सुद्धा हरे राम हरे राम हरे राम असं आहे. संप्रदायात आपण जातो पण संप्रदायाची जी लक्षणं आहे ती आपल्या लक्षात नाही राहत. नर म्हणजे पुरुष याच्यापासून उत्पन्न होण्याचं कारण आहे आणि नार मला जे म्हणतात, नार म्हणजे जल, माझं अयनस्थान म्हणजे निवासस्थान आहे म्हणून मी नारायण आहे. सगळे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे म्हणून नर आणि नारायण. 18 लाख लोक पोहोचले बद्रीनारायणाला आतापर्यंत, पण तिथे बसून जप एकाने गेले, हुल्लडबाजात जास्ती गेले. कोणीच नरनारायणाच्या दर्शनाला जात नाही. बद्रीनारायण गेले की हाऊस पेटते म्हणून जातात सगळे. तिथे आलेल्या लोकांना म्हणलं काही काही जप बीप केला काय ना, कुठे होतं दादा, हे फिरते भटकते म्हणलं भटकतच राहिला. शेवटी नशिबात काय आहे, भटकंती. मी आत्ताच पोरांना सांगितलं की आता याच्या पुढे असं करा, त्याच्या पुढे तसं करा. हे साधं आपलं हा जाईल आणि तो धरेल, तो कोणी काही करत नाही. सगळे सगळे नुसतं श्रवणाला जातात तीर्थक्षेत्रावर, पण जेवणाचं वेळ झालं की उरकवतं बी नाही लवकर. आता तीर्थक्षेत्रावर कथा नुसती अशी उडवायची नसते, कारण तीर्थाचं पुण्य त्यात आलं पाहिजे. तीर्थाचं पुण्य आलं पाहिजे. जसं आता द्वारकेला जायचं आहे तर दशमस्कंद घोटून घोटून सांगितला पाहिजे, कारण तिथे कोण आहे, द्वारकाधीश. ते वैभव संपन्न आहे, जेवण सुद्धा 56 भोग आहे. असं म्हणून मला नारायण असं म्हणतात. मी जलामध्ये आच्छादिला असतो, माझं ते निवासस्थान आहे म्हणून मला वसू सुद्धा म्हणतात. आणि मी सूर्यरूप आहे, मी किरण रूपाने आहे म्हणून मला किरण असं सुद्धा म्हणतात. हे सूर्याचे जसे किरण आहेत तसं भगवंताचा प्रकाश आहे. आणि किरण कोणाला दिसतात तर डोळ्यांना दिसतात, पण डोळे ज्याचे शुद्ध आहे त्यालाच दिसतात. कावीळ झाला असेल तर सगळं जग, आणि क्रोध असेल तर सगळं जग लाल दिसतं. म्हणून आपल्या डोळ्याच्या पटलावर ते बरोबर येऊन उभं राहतं. मग म्हणायचं सदा माझे डोळ्यांजडो तुझी मूर्ती, नृख माईच्या पती सोयरे. आपण एवढ्या मोठ्यानं म्हणतो की सगळ्या लोकांना जागरण करून देतो. तो डोळ्यात भरला पाहिजे, तो ठसला पाहिजे. 60वीला हरिजने हृदय मंदिरी, सरली येरधार सफळ झाला व्यापार. असं एक गुरु पाहिजे. मी दुपारी त्यांच्या भाऊला एक उदाहरण सांगितलं. माधवनाथ महाराज पारोळ्याला आले होते, तर त्या गावात एक शिंपी होता, तो त्यांचा शिष्य होता. तर त्यांनी त्याला सांगितलं, अरे मला हवा घाल म्हणे, मी प्रवचन करतो त्यावेळेला. तर त्याने तो कडक रुमाल घेतला आणि त्या रुमालाने असे पूर्वी काही असे पंखे बिंखे नव्हते, असं फडक्याने वारा घालायचे होते. तर त्या शिंप्याच्या मनामध्ये असं आलं की पारोळ्यामध्ये आपणच भाग्यवान आहे असं करायचं होतं. एवढं त्याने केल्याबरोबर माधवनाथ म्हणे खाली बैस, मला हवा नको आहे, बैस खरं. म्हणजे एवढा त्याच्या मनात अहंकार आला, बरोबर त्यांनी खाली बसलो. असे महात्मे पाहिजे, म्हणजे आपली गाडी रुळावर नाही तर पटरीतून केव्हा उतरून जाईल त्याचा भरोसा नाही. पटरीतून उठली की गटरीत गेली, वडरी कुठेच राहून जाईल.
त्या वडरीच्या बुवाचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. ते इथून यात्रा न्यायचे, मी बुवाला मस्त खुर्ची बिडची घेणं देणं, जाताना गंध अक्षत एक उपर्ण हार. तेवढ्या वेळात त्यांचा तो माणूस आला, म्हणे का रे मिरची भाजी आणली की म्हणे. हा कोणत्या मिरची आणल्या म्हणे साध्या. अरे म्हणे लोंगी आणताना लोक कमी खातील. अरे तुझी मी म्हटलं पुढच्या वेळा बुवाला खुर्ची बी नेईन, बसणं बी नेईन, घेणं बी नेईन, देणं बी. लक्षात ठेवा. म्हणजे लोक कमी खाल्लं पाहिजे का. आता माणूस जास्ती खायला कसं, पोटाच्या वरती माणूस खात नाही कोणी, प्रत्येकाचा आहार आहे तो. आणि आपण आहाराचे पैसे घेतलेले आहे. हा असं नाही करायचं, पिशवीत नाही भरायचं. आपलं कसं असतं, पिशवीत टाकतो, संध्याकाळी कामात पडेल. म्हणून ते म्हणतात आकाश आणि पृथ्वीला मी व्याप्त आहे, म्हणून मला व्याप्त असं म्हणतात. माझं नाव विष्णू आहे, मनुष्यांना मी दम शिकवतो, म्हणजे इंद्रियांचा संयम. म्हणून माझ्याद्वारा सगळी सिद्धी होते. माझ्या जलानं अन्न वेद आणि जल हे शुद्ध होतं, म्हणून मला पृष्णीगर्भ असं म्हणतात. देवाच्या पाणी कशावरही शिंपडा शुद्ध होऊन जातं. गंधोदक देवाचा गंध कोशिडी शिंपडा सगळं पवित्र होतं. पण याचा अर्थ मध्य पवित्र होईल असं नाही ना, पवित्र करून घेतलं. अपवित्र पवित्र होत नाही, जे मुळातच अपवित्र आहे. मुळात ते अपवित्र जे आहे त्याला देव पवित्र करत नाही, कारण ते त्याज्य आहे. ग्राह्य आणि त्याज्य, ग्राह्यच पवित्र होतं. कारण कुठल्याही गोष्टीवर दृष्टीदोष येतो, आणि दृष्टीदोषानं बरं काही काही पदार्थ असे आहे नुसत्या दृष्टीने नाही आहे, नुसत्या वासाने सुद्धा कळून जातात. म्हटलं का शिरा बनतोय, अरे काय खाते लोक, झाला दृष्टीदोष. म्हणून शिरा केला की त्याला काय केलं पाहिजे, खेड्यातले लोक केळीचे पानं टाकून देत. अरे टाक ना, म्हणलं केळीचे पानं, अरे त्याच्यातला कॅल्शियम जाईल त्याच्यात, टाक. असं आहे. केळीच्या पानामध्ये आपण जेवतो ना, तर ते गरम वाफेनं त्यातला गुण याच्यात येतो. हे तुमचे कागदाच्या वाईट गुण जातो त्याच्यात. असं आहे. आपल्याकडे पात्र म्हणून केळीच्या पानाला मनुस्मृतीमध्ये सोन्याचं पात्र लिहिलं आहे. ते पान प्राण्यांनी जरी खाल्लं तर त्यांच्या शरीरात कॅल्शियम जातो. नटसम्राटांची एक कथा आहे. त्यांच्याकडे एक माणूस होता, तर नटसम्राट जेवढे काम करणारे होते त्यांना रोज गावरानी तूप खाऊ घालायचं. तर ती जी बाई होती तिने खाल्ल्यानंतर पानावरचं तूप गोळा करावं आणि महिन्याला विकावं. तर त्या बाईच्या जवळ इतकं द्रव्य निघालं. ज्या वेळेला नटसम्राटांना दारिद्र्य आलं त्यावेळेला तिने बाईने ते सगळे पैसे त्यांच्याजवळ ठेवले. म्हणजे तू आणले कुठून ते नका विचारू, तुमच्या लोकांनी उत्मात केला म्हणे, म्हणून आज तुम्हाला हे दारिद्र्य आलं आहे. ते जे पानावर पडलेलं तूप होतं तुम्ही काढत होती, उकळत होती, त्याच्यात विड्याचं पान टाकत होती, विकत होती, आणि ते हे पैसे आज तुम्हाला बघायला. ज्या वेळेला त्यांच्या पायाला जखम झाली, या जळगाव स्टेशनवर सगळे लोक घ्यायला द्यायचे बालगंधर्वाला. 1.5 तास बसून राहिले, पण कोणी घ्यायला गेलं नव्हतं. तेव्हा ते एका नगरसेवकाला वाईट वाटलं आणि त्यांच्या हयातीत बालगंधर्व खुले नाट्यगृह नाव दिलं या जळगाव शहराने. गेल्यावर नाही दिलंय. 1.5 तास कोणी घ्यायला गेलं नव्हतं, बसून राहिले. नाही तर 100 लोक हजर राहायचे नटसम्राटांच्या स्वागताला. एक काळ ऐसा होता. आपले लोक लबाडे कामापुरतं धरतात.
गजा फिरू द्या, काही ठरवायला त्यांचे फिरून नाही पाहणार कोणी. जोपर्यंत तुम्ही चलती गाडी दे तोपर्यंत वंगण आहे, मग त्या गाडीला वंगण पण कोणी देत नाही. म्हणून माझे केस कुरळे आहेत, म्हणून मला केसावरून सुद्धा नाव आहे अर्जुना. काळेभोर म्हणून मला किशोर असं म्हणतात. भगवंताला दाढी मिशा नाही आहे, कारण वय जसंच तसं राहतं. ऋषींना दाढी मिशा आहे पण देवांना नाही. आजीला जेव्हा नातू विचारतो ना इंग्लिश मिडियमचा, तेव्हा आजीला सांगता नाही येत. देवाची अवस्था किशोर आहे, त्याच्या पुढे नाही फुटत, वाढत नाही. म्हणून येणं जाणं नाही आहे. शरीरामध्ये ज्या अवस्था आहे जीर्ण, त्या देवाला नाही आहे. देव परिपूर्ण आहे आणि मी पूर्ण आहे, म्हणूनच योगी लोक मला पूर्णानंद असं म्हणतात. आणि त्या पूर्णानंदामुळे त्यांना ब्रह्मानंद येतो. कृष्ण अजून पुष्कळ वर्णन आहे, उद्या पाहू. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो दाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी, काही कडे उपज म्हणून या का